कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं. नमस्कार मंडळी, मी प्रिया. तर मंडळी, आज खरं सांगायचं तर मला काही व्लॉग शूट करायचाच नव्हता, कारण आज थोडीशी मी आजारी होते त्यामुळं. पण आज आपला कंटिन्यू व्लॉगचा बघा 20वा दिवस आहे आणि सलग 20 दिवस काही ना काही तुमच्यासोबत मी शेअर करत आले आहे. म्हणून वाटलं आज पूर्ण व्लॉग नाही जमला तरी निदान थोडंसं काहीतरी शूट करून हा 20वा दिवस पूर्ण करूया. उठल्यावर बघा किचनमध्ये आले, भांड्यांची रॅकची स्वच्छता करायचं ठरवलं. रॅकमधली सगळी भांडी आधी बाहेर काढली, रॅक व्यवस्थित पुसून घेतला आणि बघा एका बाजूला सगळी भांडी पुसून घासून ठेवली होती. भांडी स्वच्छ धुवून झाल्यावर बघा ती एक एक करून रॅकमध्ये व्यवस्थित मांडून घेतले. भांडी अगदी छान चमकत होती त्याचबरोबर भांड्याचं रॅकसुद्धा. ते पाहून म्हटलं आपण हेच आजच्या ब्लॉगमध्ये दाखवूया. किचनचं काम आवरून हॉलमध्ये आले, तिथून बाहेर अंगणात आले तर तोपर्यंत दिवस पूर्ण मावळला होता. साधारण 7:30 वाजले होते बघा. आणि अंगणात खूप छान शांत वातावरण झालं होतं. तुळशी पुढे दिवा लावला होता आणि देवघरातही दिवा लावून घेतला. घरात बघा नवीन देवाऱ्याची स्थापना केल्यापासून खरंच घरात एक वेगळीच धार्मिक आणि प्रसन्न भावना जाणवते मला. तर मनालाही एक वेगळं समाधान मिळते बघा. तर आजचा ब्लॉग जरी थोडासा छोटा असला तरी हा आपला कंटिन्यू ब्लॉगचा 20वा दिवस आहे आणि तोही तुमच्यासोबत पूर्ण करायचा होता. चला तर मग आजचा छोटासा ब्लॉग सुरू करूया. तर बघा आज आमचे गेले होते बनाळीला परत उसाला पाणी द्यायला बघा. तर बघा तिकडून येताना हे छान छान 2 सीताफळं, 2 पेरू आणि परत कोळी काकडी पण लागली होती वाटतं, ते पण घेऊन आलेत. आणि एकच मिरचीचं झाड आहे बरं का, त्या झाडाला बघा किती मिरच्या लागल्या होत्या, ते मिरच्या पण आणलेत. आणि एकच वांगी यांना सापडले होतं वाटतं, तर ते पण घेऊन आलेत बघा. म्हटले शेतातली आलेली ताजी भाजी आणि फळं तुम्हाला पण दाखवूया. तर बघा एकच वांगी आहे, ते पण घेऊन आलेत आमचे अहो. तर मंडळी जेवण वगैरे झालं बघा आत्ता आणि बसलोय आणि मी समृद्धी इकडं. आज काय तुम्हाला जेवणाचा व्हिडिओ दाखवला नाही कारण मी विसरले, त्यामुळे आम्ही जेवल्यानंतर मग मला ध्यानात आलं की व्हिडिओ करायचं राहिलं आहे म्हणून. तर जेवण वगैरे झालं बघा, सगळं भांडी घासली, किचन वगैरे क्लीन केलं. आता बसलोय बघा इकडं. आणि समृद्धीला बघा गोकुळाष्टमीला सोलो सॉन्ग घ्यायचं आहे कृष्णावरचं. तर तिनं अच्युतम केशवम हे गाणं निवडले बघा असेंब्लीमध्ये. तर अच्युतम केशवम हे गाणं त्यानं निवडले. तर आजपासूनच स्टार्टिंग केलं आहे बघा काय करायला, प्रॅक्टिस करायला. तर म्हणून दाखवतो तुम्हाला कसं वाटतंय बघा. अजून किती दिवस आहे? अजून लई दिवस आहे असंही. तर गाईज बघा टीचर बोलली गोकुळाष्टमी आहे अजून सप्टेंबरमध्ये. आणि आत्ताच म्हणजे असेंब्ली तर कधी गोकुळाष्टमीलाच का आत्ता अजून महिनाभर तर टाईम आहे गाईज. तर आत्ताच तिला असेंब्लीमध्ये म्हणण्यासाठी बघा इकडं कृष्णाचं कोणतं पण एक गाणं तू म्हणून सांगितलं. तर तिनं अच्युतम केशवम हे गाणं निवडले. म्हणून दाखव बघून तू. काही अगोदर आम्ही दोघी सुरात म्हणतो, तिला अजून सूर जमत नाही आहे. मॅडमांनी सांगितलं की तू बघून म्हणू शकतेस म्हणून, पण सूर पण जमलं पाहिजे ना, त्यामुळे आता आम्ही दोघी म्हणतोय. आम्ही काही सिंगर नाही आहे, चालू करू, फक्त सुरावरनं म्हणून दाखवणार आहे. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणं जानकी वल्लभं, राम नारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणं जानकी वल्लभम. तर गाईज आपण एक कडवा आता ह्याच्यासोबत म्हणलेला आहे बघा. आता हिला एकटीलाच म्हणून घेऊया आपण. चल तू एकटी म्हणून दाखव. तर गाईज आता समृद्धी एकटी म्हणते बघा, चल म्हणून दाखव. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण
रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभं कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभं कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं। कौन कहता है भगवान सोते नहीं, कौन कहता है भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नाही। काय हिला अजून गाणं बघून पण म्हणता येत झालंय. आता सगळे एक ना एक भांडी सगळे स्वच्छ धुवून घेतली आणि भांडी लावून घेतली. त्यातच मला आज दिवस गेला आणि तसं दुपारपासून मी जर झोपून होते बरं नसल्यामुळे बघा. त्यामुळे तुमच्यासोबत आजचा डेली ब्लॉगमधला आजचा डे काही पूर्णपणे मी शेअर केलेला नाही आहे. तरी पण काही ना काय असो फुल ना फुलाची पाकळी म्हणून थोडंफार तुम्हाला मी दाखवलेली आहे. तर चला मंडळी, असंच आपण नवीन नवीन ब्लॉग्स तुमच्यापर्यंत पोहोचवू. त्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट मात्र करायला विसरू नका. आणि चला भेटूया उद्याच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. बाय बाय.